नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय अभ्यासतो, ज्याच्यामध्ये या विषयाचे आतापर्यंत आपण 5 टॉपिक संपूर्ण अभ्यासलेत, ज्याच्यामध्ये या टॉपिकची थेअरी, बेसिक कन्सेप्ट, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळं अभ्यासलेलं आहे. या 5 टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये आतापर्यंत आपण या टॉपिकची सर्व थेरॉटिकल पार्ट लाईन टू लाईन अभ्यासलेला, त्याचबरोबर सॉल्व प्रॉब्लेम 4 अभ्यासलेले. आज अभ्यासणार आहोत एक्झाम्पल नंबर 5. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर प्रथमच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुम्हाला तुमचा अकाउंट हा विषय बेसिक पासून शिकायला भेटणार आहे. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग पहा, फर्स्ट एक्झाम्पल रीड करायचं काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करू. मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. सन, मून अँड स्टार तिघजण पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे सन, दुसरा आहे मून आणि तिसरा आहे स्टार. आर पार्टनर इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:3:2. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3:2 आहे. दे ॲग्री टू डिझॉल्व द फर्म ऑन 31 मार्च 2019. विच डेट देअर बॅलन्स शीट वॉज ॲज अंडर. आणि त्यांची बॅलन्स शीट दिली 31 मार्च 2019ची. बॅलन्स शीटला बघा काय काय दिले त्यांनी. कॅपिटल दिलेले बघा सन आणि मूनचं, हे आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड दिलेला आहे, हा देखील आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर ही जॉईंट लाईफ पॉलिसी फंड, सन्ड्री क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग रेंट या ज्या लॅबिलिटीज आहेत, या लॅबिलिटी आपण आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर असेटला बघा फर्निचर दिलेले त्यांनी आपल्याला. फर्निचर आपण रिअलायझेशनच्या डेबिटला, गुडविल रिअलायझेशनच्या डेबिटला, जॉईंट लाईफ पॉलिसी हे सुद्धा रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार आहोत. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स रिअलायझेशन डेबिट, स्टॉक रिअलायझेशन डेबिट, कॅश ॲट बँक, आता हे आपण अकाउंट तयार करणार त्याच्या डेबिटला लिहिणार. आणि कॅपिटल अकाउंटचा मूनचा बॅलन्स दिलाय, त्या मून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला हा बॅलन्स ट्रान्सफर करणार. बघा, ड्युरिंग द डिझोल्युशन फॉलोविंग वेअर द कॅश ऑर नॉन कॅश ट्रान्झॅक्शन, म्हणजे डिझोल्युशन मध्ये खालील कॅश ऑर नॉन कॅश ट्रान्झॅक्शन आहेत. त्यांनी सांगितलं बघा, फर्निचर आणि स्टॉक या ज्या 2 असेट आहेत, फर्निचर अँड स्टॉक वेअर टेकन ओव्हर बाय सन ॲट ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹35,000 and 28,000. असेट टेकन ओव्हर केलेले आहेत पार्टनरने, कुण्या सन नावाच्या पार्टनरने. मग याची एंट्री काय होणार, सन अकाउंट डेबिट, सन कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन, रिअलायझेशनच्या क्रेडिटला, सन कॅपिटलच्या डेबिटला. त्याच्यानंतर जॉईंट लाईफ पॉलिसी फंड सरेंडर, सन्ड्री डेटर्स वेअर रिअलाइज इन फुल अलाविंग अ डिस्काउंट ऑफ 20%. आता ह्या असेट रिअलाइज झालेले आहेत त्यांनी, तर आपण काय करणार आहोत, ह्या ज्या असेट रिअलाइज केलेल्या आहेत त्याची एंट्री काय करणार आपण, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, कॅशच्या डेबिटला आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर बाय मून. आता सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी मूनने टेकन ओव्हर केली म्हणजे पेड केली, मग याची एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशनच्या डेबिटला आणि मून कॅपिटल म्हणजेच मून कॅपिटलच्या क्रेडिटला असं होणार आहे. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस हे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बँक अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत. अशा पद्धतीने प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. सॉल्व करायला सुरुवात करूया. चला बघा, फर्स्ट कॅपिटल दिले सन स्टार, आपण ह्या कॅपिटल अकाउंट तयार केलेले, त्या कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सन आणि स्टारच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार आहोत. सनच्या कॉलम लिहिणार 35 आणि स्टारच्या कॉलम मध्ये लिहिणार 85,000, 35,000 and 85,000. कॅपिटल लिहून घेतलं. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड, आता हा आपण रिझर्व्ह फंड आपण त्याच्या कॅपिटलच्या क्रेडिटलाच डिस्ट्रीब्यूट करणार आहोत बाय रिझर्व्ह फंड. आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत 7,500, 4,500 आणि 3,000, 7,500, 4,500 आणि 3,000 रुपये. त्याच्यानंतर जॉईंट लाईफ पॉलिसी फंड, सन्ड्री क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग रेंट, आपण हे आपल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय सन्ड्री लॅबिलिटीज. त्याला अंडरलाईन करूया आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहिणार आहोत क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग रेंट आणि एक राहते फक्त ते म्हणजे जॉईंट लाईफ पॉलिसी फंड, ते पण लिहूया जॉईंट लाईफ पॉलिसी फंड.
आणि प्रत्येकाची अमाऊंट लिहू बघा. जॉईंट लाईफ पॉलिसी फंडची अमाऊंट आहे 30,000, 26,000 आणि 4,000. तर आपण जॉईंट लाईफ पॉलिसी फंड 30,000, आउटस्टँडिंग रेंट 4,000 आणि हे जे आहे क्रेडिटर्स ते आहे 26,000. आणि या सगळ्यांची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत ₹60,000, 60,000 रुपये. तुमच्या लॅबिलिटी ज्या थर्ड पार्टी लॅबिलिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत ₹60,000, 60,000. नेक्स्ट बघा, असेटला फर्निचर, गुडविल, लाईफ, जॉईंट लाईफ पॉलिसी वगैरे हे सगळं रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचंय. रिअलायझेशनच्या डेबिटला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू सन्ड्री असेट. त्याला आपण अंडरलाईन करूया. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट फर्निचर 20,000 लिहिणार आपण. फर्निचर 20,000, अमाऊंट लिहिणार ₹20,000. दॅन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर गुडविल 13,000 रुपये. गुडविल लिहूया बॅलन्स शीटच्या असेटलाच. गुडविल ₹13,000, 13,000. जॉईंट लाईफ पॉलिसी फंड 30,000, अमाऊंट लिहिणार ₹30,000. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर 60,000 रुपये. सन्ड्री डेटर सुद्धा लिहूया 60,000. दॅन नेक्स्ट स्टॉक दिलेला 22,000, स्टॉक सुद्धा लिहिणार 22,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक, हे आता आपली असेट नाहीये, आपण हे असेट आहे परंतु ते इथे घेणार नाही कारण की कॅश अकाउंट तयार केले. एवढ्याच आपल्या सन्ड्री असेट आहेत, हे आपण त्याच्या आउटरला टोटल घेणार आहोत 1,45,000, 1,45,000. दॅन नेक्स्ट बघा, कॅपिटल कॅशचा बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट लिहिणार ₹40,000, 40,000. कॅश झाल्यानंतर नेक्स्ट बघा, कॅपिटल अकाउंट दिले मूनचं, आपण आता कॅपिटलच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि मूनच्या कॉलममध्ये लिहिणार ₹10,000, 10,000. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आपल्या सगळे असेट या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये फर्निचर स्टॉक टेकन ओव्हर म्हटलंय त्यांनी, कुण्या सनने. मग आपल्याला काय एंट्री करायची, सन कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशनच्या क्रेडिटचा इफेक्ट अदो करायचा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय सन कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करणार. आणि त्याच्यामध्ये त्याने 2 असेट घेतलेले, त्या असेट या ठिकाणी लिहून घेऊया. बघा, फर्स्ट घेतले त्याने फर्निचर आणि दुसरं स्टॉक 35 आणि 28,000 रुपयाला. तर लिहूया आपण फर्स्ट फर्निचर 35,000 आणि नेक्स्ट घेऊया आपण स्टॉक 28,000 आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत. 35 आणि 28 ची टोटल 63,000, 63,000 आउटरला. हे इकडं कुठं आहे, क्रेडिटला. मग आपल्याला कुठं लिहावं लागेल, सन कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन, टू रिअलायझेशन अकाउंट आणि सनच्या कॉलममध्ये लिहिणार 63,000. पहिली ऍडजस्टमेंट संपली. जॉईंट लाईफ पॉलिसी फंड वॉज सरेंडर आणि सन्ड्री डेटर्स वेअर रिअलाइज इन फुल आफ्टर अलाउइंग अ डिस्काउंट 20% आणि बाकी सगळे असेट काय झालेले असणार आहेत, त्यांच्या रिअलाइज झालेले असणार आहेत. तर बघूया आता आपण, जरी रिअलाइज झाले नसतील तरी त्या रिअलाइज कराव्याच लागणार आहेत. तर आता बघा, जॉईंट लाईफ पॉलिसी सरेंडर म्हटलंय त्यांनी. मग काय करणार आपण त्याचं, तर सरेंडर म्हणजे काय केलं ते थोडक्यात की सबमिट केली. आता हे फर्म डिझॉल्व्ह होणार आहे म्हणजे तेवढे पैसे, ज्या जॉईंट लाईफ पॉलिसीचे पैसे आपल्याला भेटणार आहेत. मग आपल्याला ते पैसे भेटणार, मग आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला, असेट रिअलाइज झाली रिअलायझेशनच्या क्रेडिटला. मग पहिला तर इफेक्ट द्यायचा रिअलायझेशनच्या क्रेडिटचा बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया आपण जॉईंट लाईफ पॉलिसी. तिची व्हॅल्यू घेणार आपण इनर कॉलमला ₹30,000, 30,000 आणि सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स रिअलाइज होताना 20% डिस्काउंट म्हणजे कमीने रिअलाइज झाले. आता सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू बघा किती आहे. सन्ड्री डेटर्स जे आहेत ते आहेत 60,000 रुपयाचे. मग आपण काय करणार, या ठिकाणी सन्ड्री डेटर्स 60,000 रुपये कंसात लिहूया, त्यातनं 20% म्हणजे 12,000 डिस्काउंट वजा होईल. 48,000 रुपये आपल्याला इनरला लिहावे लागतील. 30 आणि 48 ची टोटल आउटरला लिहिणार आपण 78,000, 78,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बँकेच्या डेबिटला लिहावा लागेल टू रिअलायझेशन. अमाऊंट लिहिणार ₹78,000, 78,000 रुपये झाली. नंबर बी ची ऍडजस्टमेंट झाली. सी मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स टेकन ओव्हर मून 24,000 रुपये. मग आता हे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू मून कॅपिटल आणि कंसात लिहायचं क्रेडिटर्स. त्याने काय केलेत, क्रेडिटर्स टेकन ओव्हर केलेले आणि किती रुपयाला टेकन ओव्हर केलेत बघा त्यांनी, 24,000 रुपयाला, 24,000 आपण आउटरला लिहिणार. आणि मून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण ₹24,000, 24,000.
आणि लास्ट वन रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2000 रुपये काय केलेत, पेड केलेत. रिअलायझेशनच्या डेबिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, कंसात लिहायचे एक्सपेन्सेस, अमाऊंट लिहिणार ₹2000 2000 आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आहोत ₹2000 2000 रुपये. आता ऍडजस्टमेंट तर संपल्या, पण सर लॅबिलिटी सगळ्या पेड केलेत का? बघा यातली लॅबिलिटी कोणती, बघा ही जी क्रेडिटर्स ही पेड केलेली आणि जॉईंट लाईफ पॉलिसी फंड जो असणार आहे 30,000 आणि 30 बघा इथं सरेंडर केलेली व्हॅल्यू त्यांनी भरले 30,000 आणि 30,000 भेटलेत त्याला. त्याच्यामुळे याचा इफेक्ट जॉईंट लाईफ पॉलिसी फंड आपण हे करणार नाही, त्याचा जो इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट आपण देणार नाही या ठिकाणी. आउटस्टँडिंग रेंट पेड करायचं राहिले, मग हे पेड केलं तर आपल्याला काय होणार आहे, रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक म्हणावं लागेल. लॅबिलिटी गेली, रिअलायझेशन डेबिट टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि कंसात लिहायचं आउटस्टँडिंग रेंट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहिणार ₹4000 4000 रुपये. एवढे पैसे जातील कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, अमाऊंट लिहिणार ₹4000 4000 रुपये. आणि आता काय करायचं, आपण हे क्लोज करायला सुरुवात करायची. आपलं सगळं झालेलं आहे. बघा रिअलायझेशन अकाउंटचा जर अंदाज घेतला आपण तर रिअलायझेशन डेबिट क्रेडिट जर बघितलं तर डेबिटची टोटल कमी आणि क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटला बघा 2,01,000 रुपये येणार आहे, तेच डेबिटला लिहूया 2,01,000 आणि त्याच्यामधून या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर ते लिहिणार आहे आपण 26,000 26,000 1 2 3 आणि चौथ्या ओळीला लिहिणार आपण टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याला आपण अंडरलाईन करू. त्याच्यामध्ये फर्स्ट पहिल्या पार्टनरचं नाव लिहू आपण सन, दुसरा पार्टनर आहे मून आणि तिसरा पार्टनर आहे स्टार. तर सनचं लिहिणार आपण त्या ठिकाणी 13,000, मूनचं 7,800 आणि जो स्टार आहे त्याचं लिहिणार 5,200 आणि याची टोटल आपण आउटरला दाखवणार आहोत 26,000. याचा दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, हा प्रॉफिट आहे म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात प्रॉफिट 13,000 पहिला पार्टनर, दुसरा पार्टनर 7,800 आणि तिसरा पार्टनर 5,200. आणि बघा आता हे पार्टनर्स कॅपिटल जर क्लोज केलं तर या ठिकाणी सन जो आहे सन पहिला त्याच्या डेबिटची टोटल माझ्या अंदाजे मोठी आहे. बघा सनच्या डेबिटची जी टोटल आहे ती 63,000 आहे, क्रेडिटची छोटी, मग हे 63,000 आपण काय करूया डेबिटच्या कॉलम मधलेच क्रेडिटला लिहूया 63,000. वजा होण्यासाठी बघा इथं 35 7,500 आणि 13,000 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे इथं 7,500. याला म्हणणार आपण बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, म्हणजे हे पैसे त्याला त्याच्याकडून घ्यायचेत. बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट एवढे कमी पडत आहेत, मग हे इकडं क्रेडिटला आहेत तर रिअलायझेशन आपलं कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिटला टू सन कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार 7,500. बाकी बघा आता राहिलेले पार्टनर जर क्लोज केले आपण तर इकडं 10 आणि हे 24 आणि 4 28 आणि 7 35 36,300 रुपये इकडची टोटल 36,300 आणि 85 3 88 आणि 5 92 93,200. तेच इकडं लिहिणार 36,300 आणि 93,200. बॅलन्सिंग फिगर इथं 93,200च राहणार आहे आणि त्यातनं 10 जर गेले तर 26,300च राहणार आहे. इथं डॅश करणार आणि याला लिहिणार आपण टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. एवढे दोन पार्टनरला एवढे पैसे द्यावे लागणार आहेत मून आणि स्टारला आणि हेच आपण इकडं बँकेच्या क्रेडिटला बाय मून कॅपिटल अकाउंट 26,300 रुपये आणि बाय स्टार कॅपिटल अकाउंट 93,200 रुपये. आणि आता जर आपण हे कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट जर क्लोज केलं तर डेबिटची टोटल बघा 005 8 7 15 7 1 11 12 1,25,500 रुपये आणि इकडे तेवढंच येते बघा 0 0 3 2 5 4 10 2 12 3 15 7 1 11 2 1 12 म्हणजे 1,25,500 रुपयांनी आपले कॅश अकाउंट झालेले टॅली.
आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.